महाराष्ट्रातील बहुचर्चित खटला नसरापूर लहान मुलीचा जो खटला आहे त्या खटल्याची रेकॉर्ड टाइम 16 दिवसात सुनावणी पूर्ण करण्यात आलेली आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की या कामी 1 मेला हा जो गुन्हा दाखल झाला होता, गुन्हा दाखल झाल्यापासून 16व्या दिवसात 1200 पानी चार्जशीट दाखल करण्यात आलं होतं. हे चार्जशीट परिपूर्ण होतं. या प्रॉसिक्युशनची जी थिअरी होती की लास्ट सीन टुगेदर, आरोपीला शेवटचे जे बघण्यात आलेलं आहे त्यावेळेस आरोपी सोबत ही पीडित मुलगी जिवंत अवस्थेत बघण्यात आलेली होती. सीसीटीव्ही फुटेजेस मध्ये ते चित्रण कैद झालं होतं. हा सर्वात महत्वाचा पुरावा होता या केसमध्ये. हा गुन्हा दाखल झाल्यानंतर प्रत्यक्षदर्शी कोणी साक्षीदार नसल्यामुळे ही संपूर्ण केस सर्कमस्टन्शियल एव्हिडन्सवर आधारित होती. या केसचा तपास करून यात जे न्यायवैद्यकीय प्रयोगशाळेचे FSIचे रिपोर्ट्स, वैद्यकीय अहवाल हे हस्तगत करण्यात आले. संपूर्ण चेन ऑफ कस्टडी ही मेंटेन करून कायद्याला जे अभिप्रेत आहे त्या पद्धतीने कोणताही दुवा मागे न सुटता याचं चार्जशीट दाखल करण्यात आलं. चार्जशीट दाखल करण्यात आल्यानंतर आरोपींनी एंटायर चार्ज नाकारला होता. आरोपींनी चार्ज नाकारल्यानंतर ट्रायल सुरू करण्यात आली. एकूण पोलिसांचं जर आपण दर्शनपत्र बघितलं तर 82 साक्षीदारांचे जबाब पोलिसांनी नोंदवले होते. त्यापैकी 55 साक्षीदारांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. 16 दिवसात न्यायालयात ही साक्ष नोंदवण्याचं काम पूर्ण करण्यात आलं. त्यानंतर युक्तिवाद झालेला आहे आणि आजची तारीख ही निकालासाठी, जजमेंटसाठी नेमण्यात आली होती. आज आरोपीला हजर करण्यात आलं कोर्टात आणि कोर्टाने सर्वप्रथम प्रॉसिक्युशननी जो एंटायर चार्ज लावलेला होता, हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी बियॉन्ड रिझनेबल डाऊट साबित केला आहे. या निष्कर्षाला मेहरबान न्यायालय आज पोहोचलेला आहे. या आरोपी विरुद्धचा जो BNS कलम 64 बलात्कार, BNS कलम 65(2), त्यानंतर BNS 74 विनयभंग, BNS 103(1) खून, BNS 173(2) किडनॅपिंग, BNS 140(1) ह्या खुनाच्या उद्देशाने अपहरण करणे आणि पोक्सो ऍक्ट सेक्शन 4, 6, 8 आणि 12 हा संपूर्ण चार्ज प्रॉसिक्युशननी सक्सेसफुली प्रूव्ह केलेला आहे. हा चार्ज प्रूव्ह केल्यानंतर आज शिक्षेबद्दल युक्तिवादासाठी हे प्रकरण कोर्टाने फैलावर घेतलं. सर्वप्रथम या आरोपीला शिक्षेबद्दल काय म्हणणं आहे याबद्दल विचारणा केली. आरोपीने जो त्याचा जबाब नोंदवला गेला होता 351 कलमाखाली, त्यात त्यांनी जो डिफेन्स घेतला होता की ह्या छोट्या मुलीला गाईचं वासून दाखवण्यासाठी मी गोठ्याकडे नेलं होतं, त्यात तिला मी कडेवर घेतलं होतं, तिथे माझा पाय अडकला पाईपमध्ये आणि मी खाली पडलो, त्यामुळे त्या मुलीला जखमा झाल्या, ती रडू लागली आणि ती रडत होती, माझ्यावर कोणी संशय घेऊ नये म्हणून तिला पॉटवर तिथे ठेवलं आणि मी निघून गेलो. हा स्टान्स आज त्यांनी रिपीट केला. त्यानंतर कोर्टाने प्रॉसिक्युशनला विचारलं. प्रॉसिक्युशनकडनं आज जो युक्तिवाद करण्यात आला आहे त्यात हा गुन्हा अतिशय थंड डोक्याने, विचारपूर्वक, कटकारस्थान रचून हा गुन्हा करण्यात आलेला आहे. हा अतिशय गंभीर आणि अतिशय हा नीच दर्जाचा कृत्य या आरोपीने केलेला आहे. यावर प्रॉसिक्युशनकडून भर देण्यात आला. न्यायालयासमोर आता जी कलम साबित झालेले आहेत त्यात मृत्यूदंड द्यायचा की जन्मठेप द्यायची हा विषय आहे. या विषयात या आरोपीला जन्मठेप न देता या आरोपीला मृत्यूदंड म्हणजे फाशीची शिक्षा का द्यावी यावर सविस्तर आर्ग्युमेंट करण्यात आलं. प्रॉसिक्युशन कडनं आज 12 लँडमार्क जजमेंट मेहरबान न्यायालयात दाखल करण्यात आले. त्यात ही मुलीचं वय, त्या मुलीचं वय घटनेच्या वेळेस 3 वर्ष 2 महिने आणि 7 दिवस होतं. एकूण तपासात जे आलंय किंवा जे साबित झालेलं आहे त्यात या मुलीवर 3:12 ते 3:51 सातत्याने अत्याचार झालेले आहेत. त्या मुलीच्या शरीरावर एकूण 18 जखमा मिळून आलेल्या आहेत आणि हे पूर्ण 39 मिनिट ह्या आरोपीने ह्या मुलीचं शोषण आणि आरोपीने ह्या मुलीबद्दल मुलीशी एक कृत्य केलेलं आहे. हे न्यायालयात आम्ही साबित करू शकलो आहे की या मुलीचा विनयभंग झाला आहे, तिच्यावर बलात्कार झालेला आहे आणि ह्या बलात्कारामध्ये हा अनैसर्गिक संभोग करणे,
अनैसर्गिक संभोग केल्यानंतर इव्हन तपासात मेडिकल रिपोर्टच्या माध्यमातून जे आलंय की मुलीचा मृत्यू झाल्यानंतर मुलीच्या देहासोबत देखील अत्याचार करण्यात आलेला आहे, हे प्रॉसिक्युशनने साबित केलेलं आहे. आणि अशा विकृत माणसाला जगण्याचा अधिकार नाही. कायद्याची रिफॉर्मेटिव्ह थिअरी आहे, हा रिफॉर्म होण्याच्या लायकीचा नाही. कारण यापूर्वी देखील असेच 2 गुन्ह्यांमध्ये हा आरोपी होता. तांत्रिक कारणामुळे निर्दोष मुक्तता झाली आहे, परंतु त्याला कायद्याची भीती राहिलेली नाही. त्याला जर जन्मठेप दिली तर समाजाला एक चुकीचा संदेश जाईल. या उलट त्याला जर मृत्यूदंड दिला तर इथून पुढे असे गंभीर गुन्हे करताना आरोपी 10 वेळा विचार करतील. तर आरोपीला ही मृत्यूदंडाची शिक्षा द्यावी यासाठी आग्रही एक युक्तिवाद करण्यात आलेला आहे. दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून कोर्टाने सोमवारी 29 तारखेला शिक्षेबद्दल निर्णय देण्यासाठी पुढील तारीख ठेवण्यात आली आहे. तर या सगळ्या गुन्ह्यांमध्ये कॅपिटल पनिशमेंट दिलेले आहेत. तुम्हाला काय वाटतं या सगळ्या एकूण मिटिगेटिंग आणि ऍग्रेव्हेटिव्ह सर्कमस्टन्सेस आणि या 4 केस लॉ हे लक्षात घेऊन फाशीची शिक्षा होणं कितपत शक्य? ह्या केसचे ज्या फॅक्ट्स आहेत त्या फॅक्ट्स आणि हे जी आम्ही एकूण 12 जजमेंट जे साईट केलेले आहेत त्यातलं मच्छी सिंग आणि बच्चन सिंग हे लँडमार्क जजमेंट आहेत. मिळत्या बऱ्याचशा गोष्टी आहेत की त्या केसेसमध्ये ज्या मुलीवर अत्याचार झाले तिचं वय कमी होतं, ती हेल्पलेस होती, तिच्यावर सातत्याने अत्याचार करण्यात आले, थंड डोक्याने अत्याचार करण्यात आले, विचारपूर्वक आणि आधी कॉन्स्पिरसी करून, जसं ह्या केसमध्ये आहे की हा आरोपी 25 तारखेपासून त्या गावात राहायला गेलेला आहे. ती मुलगी जिथे राहत होती त्या भागाची रेकी केलेली आहे, तिथे काम केलेलं आहे. त्यांनी हे काढून घेतलं की ही मुलगी तिच्या आजी बरोबर राहते, फक्त आजी आणि मुलगी आहे. आणि आजी आणि मुलगी असताना त्यांनी बरोबर त्या मुलीला टार्गेट केलं. घटनेच्या दिवशी देखील ती मुलगी जिथे खेळत होती तिथे अन्य काही मुलं खेळत होते. त्या मुलांना दगड मारून शिवीगाळ करून तिथून त्यांनी हाकलून लावलं आणि नंतर या मुलीला घेऊन गेला. या मुलीला जेव्हा या आयसोलेटेड जागेवर नेलं त्यावेळेस देखील ते मुलं तिथे आले होते. तिथेही यांनी त्या मुलांवर दगड मारली. ही टेस्टिमनी कोर्टासमोर आलेली आहे. त्या मुलांनी रिटेलिएट करण्यासाठी त्या शेडवर पण दगड मारलेले आहेत. माझा सांगण्याचा उद्देश असा आहे की ती हेल्पलेस मुलगी होती आणि त्या हेल्पलेस मुलीवर हा अत्याचार केलेला आहे. अतिशय हा हिनियस क्राईम आहे, बार्बरिक क्राईम आहे. त्यामुळे याला फाशीची शिक्षा होणं अपेक्षित आहे आणि आम्ही कॉन्फिडंट आहोत की ही रेअरेस्ट ऑफ रेअर केस म्हणून कोर्ट कन्सिडर करेल आणि याला सर्वोच्च शिक्षा जी न्यायालय जी कायद्यात प्रिस्क्राईब केलेली आहे ती कॅपिटल पनिशमेंट त्यांना होईल याबाबत आम्ही आमचा विश्वास आहे. हो, 29 तारखेला आता युक्तिवाद होणार नाही. आता कोर्ट फक्त मृत्यूदंड द्यायचा का जन्मठेप द्यायची यावर कोर्ट भाष्य करेल आणि त्यावर हे फायनल वर्डिक्ट दिलं जाईल. आज जे ऍग्रिगेटिंग आणि मिटिगेटिंग सर्कमस्टन्सेस बद्दल युक्तिवाद कोर्टात झालेला आहे ते दोन्ही सर्कमस्टन्सेस कोर्टाने समजून घेतलेले आहेत. कोर्टाने अतिशय डिटेल ऑर्डर केलेली आहे. आज एक आपल्याला लक्षात घेणं आवश्यक आहे की जेव्हा मृत्यूदंड द्यायचा असतो तेव्हा घाईगर्दीत न्याय देऊ नये असा एक आघात आहे, असे सुप्रीम कोर्टाचे न्यायनिवाडे आहेत. आज कोर्टासमोर जेव्हा प्रॉसिक्युशनने 12 केस लॉ दिले आहेत हे डिटेल केस लॉ आहेत, याचा अभ्यास करणे, या केस लॉ बद्दल कोर्टाला जे काही म्हणणं मांडायचं असेल ते मांडण्यासाठी कोर्टाला देखील वेळ घेणं आवश्यक आहे. आरोपीला पूर्ण संधी न्यायालयाने दिलेली आहे की आरोपीला अजूनही काही सांगायचं. आरोपीचा जेल रिपोर्ट आलेला आहे, फॅमिली स्टडी रिपोर्ट आलेला आहे, साऊंडनेस टेस्टचा रिपोर्ट आलेला आहे, आरोपी लैंगिक कृत्यासाठी सक्षम आहे किंवा नाही याचा रिपोर्ट आलेला आहे. हे सगळे सर्कमस्टन्सेस कोर्टाने रेकॉर्डवर घेतलेले आहे आणि हे रेकॉर्डवर घेतल्यानंतर दोन्ही पक्षांचं युक्तिवाद ऐकल्यानंतर आता मिटिगेटिंग आणि ऍग्रिव्हेटिंग सर्कमस्टन्सेस बद्दल कोर्टाला भाष्य करून अंतिम शिक्षेचा न्याय निर्णय पारित करायचा आहे. त्यासाठी पुढची तारीख.